नमस्कार मंडळी. आजच्या शोमध्ये आपण पाहणार आहोत मेसेंजर नावाचा एक तमिळ सिनेमा जो शॉर्टफ्लिक्स OTT ॲपवर उपलब्ध आहे. आणि हा सिनेमा एक वेगळ्याच प्रकारचा भूताचा सिनेमा आहे. म्हणजे काय, तर FBI मेसेंजर ॲप नावाचं एक ॲप आहे आणि त्या ॲपच्या आत भूत शिरलं तर काय होईल अशा कल्पनेवर ही कथा आधारलेली आहे. वाव, काय क्रिएटिव्हिटी आहे असं तुम्हाला वाटेल. आणि जवळजवळ पूर्ण कथा याच कल्पनेभोवती फिरते. खरं तर या चित्रपटात आपला हिरो सुरुवातीलाच प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी त्याला मेसेंजरवर एक नोटिफिकेशन येतं. ते पाठवलेलं असतं आनंदी नावाच्या मुलीकडून आणि ती मुलगी त्याला मरू नकोस असं सांगते. पण त्या रूममध्ये ती मुलगी नसतेच. मग कळतं की ती मुलगी आधीच एका अपघातात मरण पावलेली असते. मग त्या मुलीला काय झालं, ती आपल्या हिरोच्या आयुष्यात काय येते, अशा अनेक गोष्टी उलगडणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटात दोन गोष्टी अशा आहेत ज्या थोड्या एक्साइटमेंट निर्माण करतात. एक म्हणजे ती मुलगी कोण आहे आणि दुसरं म्हणजे ती FB मेसेंजर ॲपमध्ये कशी आली. पण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आणि डिटेलिंग जवळजवळ पहिल्याच अर्ध्या भागात सांगून टाकतात. मग दुसऱ्या अर्ध्यात काय दाखवतात तर आपला हिरो त्या भूतासोबत संसार करतो. आता तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे आणि तेही फिजिकली कसं, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यावर भूत एक सोल्युशन देते. त्या भूताची एक जवळची मैत्रीण असते. त्या मुलीच्या शरीरात भूत प्रवेश करतं आणि मग फिजिकली काही हवं असेल तर त्या मुलीचा वापर कर असा पर्याय भूत देते. हे ऐकून आपला हिरो त्या भूताला विचारतो, हे सगळं चुकीच नाही का? मग ते भूत त्याला जस्टिफिकेशन देतं की त्या मुलीलाही तू आवडतोस वगैरे. मित्रांनो, काय भन्नाट लॉजिक आहे हे, असंच आपल्याला वाटतं. आणि त्यात भर म्हणजे प्रशांत यांचा केमिओ. म्हणजे असा एखादा सेलिब्रिटी केमिओ रोल करत असेल तर आपण वाव, खरंच प्रशांत यात अभिनय करतोय का म्हणून आश्चर्याने पाहू. पण मी जनरंजक अभिनय करतोय असं दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांनी जबरदस्त क्रिंज केलं आहे. आता मला एवढंच म्हणायचं आहे, अरे तुला अभिनय जमत नसेल तर शांत बस ना. अभिनयाच्या नावाखाली आम्हाला टॉर्चर का करतोय? मित्रांनो, साधारणपणे मी कुणालाही डिस्करेज करू नये असंच मानतो. पण हा जसा बोलतो तसं पाहता याला डिस्करेज केलं तरी काही चुकीचं नाही असंच वाटतं. तर असे काही केमिओही या चित्रपटात आहेत. आणि क्लायमॅक्समध्ये एक गोष्ट अशी दाखवतात जी खरंच डोकं फिरवणारी आहे असं म्हणता येईल. तर अशा अनेक गोष्टींनी भरलेला हा एक भूताचा सिनेमा आहे. तुम्हाला हा पाहायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे. पण माझं रेटिंग या चित्रपटाला 5 पैकी 1.75 आहे. आणि हो, या मूव्हीमध्ये हलकेसे 2 लिपलॉक सीनही आहेत. त्यामुळे त्यानुसार प्लॅन करा आणि बघा. धन्यवाद.